दरम्यान पंढरपूरमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झाली आहे आणि तिकडचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अभिराज उभाळे यांनी। माढा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण आता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शंकरनगर मतदान केंद्रावर आहोत। या ठिकाणी बघू शकताय मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळी लवकरात लवकर मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडण्याचं या ठिकाणी मतदारांनी ठरवल्याचं चित्र आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय 2 रांगा आहेत। एका रांगेत महिला उभ्या आहेत तर दुसऱ्या रांगेमध्ये पुरुष उभे आहेत आणि सकाळपासूनच पहिल्या अर्ध्या तासामध्ये मतदारांची एवढी मोठी रांग या अकलूजच्या शंकरनगर शाळेच्या मतदान केंद्रांवर आपण पाहतोय। भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये ही प्रमुख लढत होत आहे। माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो। मागील 2019च्या निवडणुकीमध्ये देखील या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं आणि यावर्षी देखील सकाळी अकलूजच्या मतदारांनी माळशिरसच्या मतदारांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगा लावलेलं आपल्याला चित्र दिसून येत आहे। एकंदरीतच चुरशीचं मतदान या ठिकाणी होणार असल्याचं प्राथमिक अंदाजानुसार वर्तवलं जात आहे। पहिल्या अर्ध्या तासामध्येच आपण ही रांग बघतोय। यावरून समजू शकतो की दिवसभरामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदान नोंद होणार अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। अभिराज उभाळे, लोकशाही मराठी, अकलूज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।